आत्मा नमस्ते, ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते मैडम। ओके मैडम। आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते आत्मा मैडम। नमस्ते मॅडम. मॅडम. आत्मा नमस्ते. ही आत्मा नमस्ते ब्रह्मांडीय ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेसह जोडण्यासाठी आपण सर्वजण आलेला आहात. आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. युट्यूबच्या सर्व सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता भरभराट आणेल अशी आपण प्रार्थना करूया. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी, या ऊर्जेबद्दल पुन्हा एका नव्या शब्दांमध्ये जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण हजर आहोत. खर तर आपण या युनिव्हर्सने निवडलेले प्युअर सोल आहोत. कारण मी नेहमी सांगत असते की या ब्रह्मांडामधील फक्त आणि फक्त मी कुठेतरी वाचलं आहे, 4% लोक जरी पूर्णपणे ऊर्जेसह एकरूप झालेत ना, तर या विश्वामधील दुःख हरण होईल, दुःखच राहणार नाही. एवढी ऊर्जेमध्ये पॉवर आहे की एक एक व्यक्ती जर ऊर्जावान असेल, कुटुंबातील एक व्यक्ती जर ऊर्जेसोबत जोडलेला असेल, तर कुटुंबातील इतरांना सुद्धा तो ऊर्जावान करू शकतो. 4% लोक, फक्त 4% लोक पूर्णपणे ऊर्जेसह एकरूप व्हायला हवेत, तर विश्वामध्ये शांती लाभेल. पण केवढी चिंता आहे, केवढ्या अनेक साऱ्या गोष्टी आहेत. तर का आहेत की कुठेतरी तेवढे 4% लोक सुद्धा त्या ऊर्जेसह एकरूप होत नाहीयेत आणि आपण कुठेतरी या मार्गावर जाण्यासाठी आलेलो आहोत. म्हणून मी म्हणत असते की आपण सगळेजण या ब्रह्मांडाने निवडलेले आहोत. या ब्रह्मांडाची आपल्यावर कृपा आहे. या ब्रह्मांडाने तुम्हाला, मला, आपल्याला या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी आणि एवढंच नव्हे तर इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी निवडलेला आहे. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. असेच आपल्याला व्हिडिओ बघायचे असतील, या ऊर्जेसह एकरूप व्हायचं असेल, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, या ऊर्जेबद्दल आध्यात्मिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्राच्या वैद्यकीय दृष्टिकोनातून जर जाणून घ्यायचं असेल, तर नक्कीच ऊर्जेसोबत जुडा. आजचा विषय काय आहे, कोण सांगणार मला? काय विषय आहे आजचा? आज आपण एका स्पेशल विषयासह आलेलो आहे. आणि आजचा विषय काय आहे? तणावमुक्त जीवन. तणावमुक्त जीवन. खरंच गरज आहे का पूनम तणावमुक्त जीवन हे सेशन घेण्याची? खरंच गरज आहे सर्वांना. सर्वांना गरज आहे. आणि आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये असंच होत असतं की एखादा विषय येतो की मॅडम या विषयावर सेशन हवं, आणि तेच होतं. मग एखाद्या वेळेस ते सेशन रिपीट होतं, पण गरज बघूनच होतं. ओके. ज्या विषयाची गरज आहे तेच सेशन घेतले जातात आणि सगळ्यांनी किंवा जास्तीत जास्त मागणी ज्या विषयाची असेल त्या त्या विषयावर सेशन घेतले जातात. तर खरंच तणाव आहे का? आपण असं म्हणूया, मानला तर तणाव आहे, मानला तर आनंद आहे. ओके. जेव्हा ऊर्जेसोबत जुळतो तेव्हा तर हा तणाव कोठे आहे हा प्रश्न पडतो. कारण खरंच आपण एक तणावमुक्त जीवन सहजपणे जगू शकतो. सहज. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्याला खूप मोठे प्रयास करावे लागतात असं होत नाही. कारण आपण ऊर्जेसह जोडलेलो असतो. तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, आपण आजच्या सेशन मध्ये जाणून घेऊया. आणि यानंतर मात्र आपण बघूया की तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ऊर्जा आपल्याला कशी बरं मदत करते. ओके. कसं करावं टेक्निक नक्कीच तुम्हाला मी आजच्या सेशन मध्ये नाही देऊ शकणार. कारण मी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीच्या सगळ्या नियमांचं पालन करत असते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा एकही सदस्य नियमांचं उल्लंघन करत नसतो. तेवढा कडक शिस्त लावलेलीच आहे. आणि आणि त्या नियमाचं पालन मला सुद्धा करावं लागेल. ऊर्जा कशी मदत करते, त्या ऊर्जेपर्यंत आपण कसं पोहोचावं, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण एका टेक्निकने कशा पुढे नेतो हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. काही ज्या सिक्रेट टेक्निक आहे त्या नाही सांगू शकणार, एवढं मात्र मी पहिलेच सांगते आहे. तर बघा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय? ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी बघा बरं, शब्दामध्ये काय आहे? ब्रह्मांड. शब्द उच्चारण करत असतानाच कसं ब्रह्मांड, काय आहे या शब्दामध्ये? ब्रह्मांड म्हणजे काय तर विश्वस्वरूप. आणि मी म्हणजे काय, आपण म्हणजे काय तर सूक्ष्म स्वरूप.
मग काय आहे या ब्रह्मांडामध्ये? अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश, हे सगळ्या गोष्टी आहेत ब्रह्मांडामध्ये. ब्रह्मांड याच सगळ्या गोष्टींनी निर्माण झालेलं आहे. याच सगळ्या गोष्टींनी ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे. आणि या पंचतत्वापैकी कोणतं तत्व आपल्या शरीरामध्ये नसलं तरी आपलं भागून जाते? सांगा. एखादं तत्व माझ्या शरीरामध्ये नाही तरीही मला चालतं, असं आहे का? नाही. याच पंचतत्वांनी निर्माण झालेलं आपल्याला आपलं हे शरीर. आणि या पंचतत्वांची तेवढीच नितांत गरज आहे आपल्या जिवंत राहण्यासाठी. ओके. आणि याच पंचतत्वांना, याच वैश्विक ऊर्जेला, याच विश्वस्वरूपाला आपण काय म्हणतो माहितीये? प्राणा, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, वैश्विक शक्ती, ब्रह्मांडीय ऊर्जा, आणि त्यालाच म्हणतात रेकी. कळलं? रेकी या शब्दाची आपल्याला अनेक जणांना एलर्जी आहे. रेकी शिकतात बाबा, काही जादूटोणा आहे का? अरे नाही ना. ते हा शब्द जपानचा आहे. म्हणून आपल्याला वाटते रेकी म्हणजेच तीच वैश्विक शक्ती, तीच विश्वामध्ये एक असलेली विश्वस्वरूप शक्ती, तोच प्राणातीत, तोच प्राणवायू, प्राणशक्ती, श्वास. ओके. आणखी काय म्हणायचं? जैविक ऊर्जा. वैज्ञानिक शास्त्रानुसार विज्ञान म्हणते जैविक ऊर्जा. अणु आणि रेणूंच्या असण्याने हे ब्रह्मांड तयार झालेलं आहे. अणु आणि रेणूमुळे सर्व घटक तयार होतात आणि अणु आणि रेणूंच्याच असण्याने हे पण चालतं. आणि एवढंच नव्हे तर आपण असं म्हणत असतो की या ब्रह्मांडामध्ये असलेली ऊर्जा म्हणजेच ती जैविक ऊर्जा. कुठली तरी एक शक्ती आहे, कुठला तरी एक प्राणवायू आहे, तो येतो जातो, तो आहे आहे म्हणून तुम्ही मी आहोत. प्राणवायू नाही, आपण नाही. ओके. म्हणजे तुमचं माझं आपलं सगळ्यांचं अस्तित्व कोणामुळे आहे? त्या प्राणवायूमुळे आहे, जो आपल्या आतमध्ये सुरू आहे. मग तो प्राणवायू म्हणजेच वैश्विक शक्ती असंही म्हणू शकतो, कारण तो प्राणवायू सुद्धा या तत्वांमध्ये येतो. ओके. सेम हेच मला सांगायचं होतं की प्राणशक्ती म्हणजे काय? माधवी, तुमचं डोकंच दिसत नाही. प्राणशक्ती म्हणजे काय? प्राणवायू म्हणजे काय? ही जैविक ऊर्जा म्हणजे काय? तर तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकाला जिवंत ठेवणारी, आपल्या अस्तित्व टिकवणारी ही ऊर्जा. आणि याच ऊर्जेच्या सहाय्याने आतापर्यंत आपण आपल्या दुःखांवर, आपल्या वेदनांवर, आपल्या शारीरिक व्याधींवर आराम मिळवतो आहे, कधी कळतपणे कधी न कळतपणे. मग याच ऊर्जेचा वापर आपण करतो आहे. तर मग काय पुन्हा पुन्हा शिकण्याची? तर पुन्हा शिकण्याची गरज अशी आहे की आता आपण या ऊर्जेचा 30 ते 35% वापर करतो. ऊर्जेसोबत जुडल्याने आपण या सगळ्या गोष्टींचं टेक्निक शिकल्याने आपण कमी वेळामध्ये मोठ्या प्रमाणात ही ब्रह्मांड ऊर्जा ग्रहण कशी करायची हे टेक्निक शिकणार आहे. अनेक जण म्हणतात आम्ही 10 वर्षापासून ध्यानधारणा करायचो, 20 वर्षापासून करायचो, एवढ्या वर्षापासून करत होतो, मी सुद्धा करायची. तो मार्ग होता, तो काही चुकीचा नव्हता, किंवा तो मार्ग आहे तो चूक नाही आहे. मुळीच चूक नाहीये. आपण जी काही ध्यानधारणा करतो, ज्या पद्धतीने आपण मेडिटेशन करतो, ते सगळं ओके आहे, बरोबरच आहे. फक्त होतं असं की जसं आता नव्या नव्या जगाच्या नव्या टेक्निक्स निघत राहतात असं म्हणूया, तर त्यामध्ये आपण वेळ वाचवतो आणि मोठ्या प्रमाणात काम करून घेतो. सगळ्यांना माहिती आहे. आता एआयच्या जमान्यात मी काय हे सगळ्या गोष्टी समजून सांगाव्या, पण मी तरी एखादं छोटंसं उदाहरण देऊन सांगेल. आपलं महिला मंडळ ते भरपूर आहे, त्यामुळे आपल्या आजी, आपल्या आई वाटा वाटा वरवंट्यावर, पाटा वरवंट्यावर करायच्या. भाजीचा मसाला तयार. येस. आपण काय करतो आहे? आपल्याला पाटा वरवंटा येत नाही, आपल्याला हातही दुखवता येत नाही, आपल्या हाताची अंगार करते. असू देत, तो विषय सोडून देऊया. पण आपण काय करतो आहे? म्हणजे काही कुठेतरी आपल्या क्षमता कमी आहेत का, कमी झाल्या आहेत का? नाही. आपण काय करतोय बघा, त्या फक्त एका वेळेस भाजीचा मसाला तयार करायचा, तर मसालाच तयार करावा लागायच्या त्यांना. त्यावेळेस ते एक काम करताना दुसरं काम नव्हत्या करू शकत. आता आपण काय करतो आहे? भाजीचा मसाला तयार करतो आहे, तिकडे कुकरची शिट्टी वाजते आहे, इकडे मस्त छान असा मोबाईल लावलेला आहे ना, मोबाईलवर बोलणं सुरू असतं.
भाजी सुरू असते, कणिक तिकडे तयार असते, जे काय असेल ते सगळ्या गोष्टी होतात. येस, आता कणिकही एकाच मिक्सरवर मळता येते, ऍट अ टाइम दोन्ही होतात. मिक्सरही होते आणि कणिकही मळणं होते. अशी टेक्नॉलॉजी आली आहे की नाही. आपलं काय झालं आहे, आपण मल्टीटास्किंग करतो आहे, एका वेळेस करतो. आणि हे सगळं कशामुळे करू शकतो आहे, टेक्नॉलॉजीमुळे. आपला वेळ आणि श्रम वाचले. वाचले ना, वेळही वाचला आणि श्रम वाचले. ओके, काम तेच होत आहे. सेम सेम. आता प्रत्येकाजवळ एवढा वेळ नाही आहे की आपण दररोज 1.5 ते 2 तास ध्यानधारणा करू. आपल्या प्रत्येकाजवळ एवढा वेळ नाही आहे की आपण ध्यानधारणा करून बाकीचे सगळे कामं करू शकू. तुम्ही मुंबई पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं तर किती लाईफ एकदम स्पीडनी धावते आहे. तर सकाळी 5ला 6ला उठून निघून जावं लागतं ड्युट्यांवर. एवढ्या प्रवासामध्ये केव्हा करणार तुम्ही. तर आता पूर्वी हजार हजार वर्षांचं आयुष्य असायचं असं आपण शास्त्रांमध्ये वाचलेलं आहे. तेव्हा ध्यानधारणा करायला तो भरपूर वेळ मिळायचा आहे. आता आपल्या प्रयागराजमध्ये आलेले साधू संत महात्मे आपण बघतो आहे ना. यस. तर तसं सर्वसामान्य लोकांना तेवढं जीवनमान आहे का. आपण पकडून कमीत कमी 100 वर्ष प्रत्येक जण जगणार आहे. तरीही या 100 वर्षामध्ये आपल्याला किती ध्यानधारणेला वेळ द्यायचा, बाहेरच्या लाईफ साठी किती वेळ द्यायचा, आयुष्य जगण्याला किती वेळ द्यायचा, कमावण्याला किती वेळ द्यायचा, या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. आपण ध्यानधारणा करायला लागलो म्हणजे आपल्याला आर्थिक उन्नती करायची नाही आहे, भौतिक जगापासून दूर जायचं आहे, असा याचा मुळीच अर्थ होत नाही. तर ब्रह्मांड ऊर्जेसोबत जोडणं याचा अर्थ आपली भौतिक जगामध्ये प्रगती, आध्यात्मिक प्रगती, सामाजिक प्रगती, व्यक्तिमत्वाचा विकास आणि सोबतच आर्थिक उन्नती सुद्धा. सर्व गोष्टी सारख्या साध्य करायच्या आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल, सेम मल्टीटास्किंग करावी लागेल आता. ओके. सेम आता आपल्याला करावं लागेल एका वेळेस खूप सारे कामं, आणि आपल्याला करावं लागेल आता कमी वेळामध्ये जास्त मोठ्या ऊर्जेसह होणारं ध्यान. आणि हे करण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी हा जो प्रकार आहे, हा खूप छान प्रकारे आपल्याला तिथपर्यंत नेतो. आणि हे मी सांगत नाही. ओके, मी सांगत नाही, मलाही असं काही माहिती नव्हतं. परंतु जेव्हा सेशन मध्ये अनेक जणांचे अनुभव ऐकतो, त्या अनुभवामधून असं 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 साध्य करावं हे तर होतच, पण सिद्धही झालेलं आहे की ब्रह्मांड ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर ह्या ज्या टेक्निक आहेत, या टेक्निकचा जर वापर केला तर आपण खूप चांगल्या प्रकारे ऊर्जेसह जुडतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा ग्रहण करण्याचं टेक्निक शिकून घेतो. ही ग्रहण केलेली ऊर्जा आपल्या वैज्ञानिक वैद्यकीय शास्त्रानुसार, आरोग्य शास्त्रानुसार माझं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी कसं वापरावं हे टेक्निक आपण शिकतो आणि तो वापरात आणतो, आरोग्यामध्ये सुधार करून घेऊ शकतो. हीच ऊर्जा आपल्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माझ्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडच्या भाषा समजून घेऊन त्याला योग्य प्रोग्राम करून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माझ्या मनस्थितीसाठी कशी वापरावी हे टेक्निक शिकतो आणि ते वापरून घेतो. हीच ऊर्जा माझ्या चक्र बॅलन्सिंग साठी वापरून माझ्या भौतिक जगातील म्हणजेच आर्थिक सामाजिक प्रश्नांसाठी मी ही ऊर्जा कशी वापरावी, माझं एखादं कार्य अधिक प्रभावीपणे मी माझ्याच ऊर्जेने कसं करून घ्यावं हे शिकणं म्हणजे पुन्हा ऊर्जेसोबत जुडणं. आणि हा प्रत्येकाला अधिकार आहे. माझं जे आहे ते मी योग्य प्रकारे वापरावं हा अधिकार आहे ना आपल्याला प्रत्येकाला. येस. दुसऱ्याकडून हिरावून घेणं आणि एखाद्याचं घेणं हे पाप आहे. ओके. दुसऱ्याच्या हक्काची वस्तू, दुसऱ्याच्या हक्काचा काहीही वापर न घेणं, त्यावर हक्क दाखवणं हे 100% चूक आहे. 100% चूक आहे. पण माझ्या हक्काचं जे आहे त्याचा मी पुरेपूर उपयोग करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि या ब्रह्मांडाने तुम्हाला, मला, आपल्याला प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे. या अधिकाराचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि या अधिकाराचा पुरेपूर वापर करणे म्हणजेच माझ्या ऊर्जेचा मी पुरेपूर वापर करणे. त्या ब्रह्मांडाने, त्या ऊर्जेने आपल्याला केवढं ऊर्जावान करून पाठवलेलं आहे. जन्माला पाठवताना आपल्यामध्ये त्या पूर्ण क्षमता दिल्या होत्या. कुठून आपले साधू संत महात्मे या सगळ्या क्षमतांचा वापर करायचे. आपले साधू संत महात्मे कधीही
बाहेरच्या जगातील अनेक साऱ्या गोष्टींचा उपयोग न करता त्यांना कुठं मेडिकल सायन्स होतं, त्यांना कुठं अनेक साऱ्या गोष्टी होत्या, पण ठीक आहे. तरीही आरोग्यशास्त्राचा आपल्याला काय म्हणूया, आपल्याला स्वागतच आहे. कारण किती आरोग्यशास्त्रामध्ये सुधार झाल्यामुळे किंवा त्या गोष्टीचा शोध लागल्यामुळे किती आजारांपासून आपण मुक्त होऊ शकतो, किती आपल्याला मदत होते. ते थँक्यूच आहे. पण कोठे, केव्हा, साधं पोट दुखलं, साधी ऍसिडिटी झाली, साधं डोकं दुखलं, साधी सर्दी झाली, जे ते डॉक्टरांशिवायही भागवू शकते. आपल्या शरीराला आपण का मेडिसिन वर अवलंबून ठेवतो आहे? आपण कुठेतरी आपल्याच क्षमता ज्या आहेत स्वतः स्वतःला दुरुस्त करण्याच्या, त्याचा वापर करत नाहीये ना. त्याचा उपयोग केला पाहिजे. तो उपयोग करणं आपण इथे शिकणार आहे. म्हणून ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडल्यानंतर अनेक 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 आजारांपासून मुक्ती कित्येक जणांना मिळाली आहे. मग ही ऊर्जा म्हणजे काय, पुन्हा एकदा अगदी छोट्या शब्दांमध्ये सांगते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडणं म्हणजे काय? ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडणं म्हणजे काय? तर या विश्वामध्ये असलेली ही वैश्विक ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा, आध्यात्मिक ऊर्जा मोठ्या प्रमाणात खेचून घेणे, या खेचून घेतलेल्या ऊर्जेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्यासाठी, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मनासाठी, आनंदासाठी, माझं मानसशास्त्र माझं मानस क्षमता वाढण्यासाठी, माझ्या विकास करण्यासाठी, बौद्धिक विकास, मन शांती मला मिळवण्यासाठी याचा उपयोग करून घेणे या ऊर्जेचा, आणि माझ्या चक्र बॅलन्सिंग मधून माझा भौतिक जगातील सर्वांगीण विकास करण्यासाठी या ऊर्जेचा वापर करण्याचं टेक्निक शिकून घेणे, या ऊर्जेचा वापर छान प्रकारे करणे, अधिकाधिक करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडणे. आता आपण पुढे जाऊया. आजचा विषय, येस, आजचा विषय सुद्धा तोच आहे की आपल्याला नैराश्य, मानस क्षमता स्वतःच्या वाढवायच्या आहेत. आपल्याला तणाव मुक्तीसाठी कार्य करायचं. मग हा तणाव कशामुळे निर्माण होत असतो? मानसिक, शारीरिक तणाव, बरोबर. मानसिकही तणाव निर्माण होतो कधी कधी, कधी कधी शारीरिकही असतो. मग मन आणि शरीर दोघही शांत असले की तणाव नाही. पण खरं सांगा, असं होतं का या दगदगीच्या जीवनामध्ये? नाही ना. रोज मनाला काहीतरी नवे चॅलेंज आहेत. छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत केवढे मोठे चॅलेंज आहेत. स्पर्धा आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहे. एवढंच नव्हे तर एकाने मोठी गोष्ट केली, दुसऱ्याला तेवढी त्यापेक्षा मोठी, तिसऱ्याला त्यापेक्षा मोठी करायची असते, अशी स्पर्धा असते. सगळ्याच गोष्टी आहे ना. मग हा तणाव कमी करण्यासाठी आपल्याला या ब्रह्मांडी ऊर्जा रेखीचा कसा बरं उपयोग होतो? तुम्हाला माहिती आहे का? ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही ऊर्जा, ही नैसर्गिक ऊर्जा आपल्या शरीरामधील एनर्जी लेवल बॅलन्स करते, म्हणजे संतुलित करते. नकारात्मक ऊर्जा काढून ठेवते आणि तेथे सकारात्मक ऊर्जा क्रिएट केली जाते. त्यामुळे आपल्याला मन शांती लागते, मन हलकं 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 होत जातं. असं सांगतात अनेक जण की मॅडम, आपल्या पहिल्या डिग्रीचं पहिलं मेडिटेशन केलं ना, की पहिल्या मेडिटेशन पासून अंतर्मनाला मनशांती आणि सकारात्मकता लाभायला लागते. असं वाटते की शरीरामधून ऊर्जा वाहत आहे. नकारात्मक विचार हळूहळू 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 दूर जायला लागतात. आपल्या श्वासावर नियंत्रण येतं. नाही, हे टेक्निक नाही शिकवलं जात, पण ते मेडिटेशन करत असताना आपोआप श्वासावर नियंत्रण येतं, आणि ज्यामुळे आपलं मन आणि आपलं शरीर दोघांचंही बॅलन्सिंग राखलं जातं. ऑक्सिजनचा पुरवठा शरीरातील प्रत्येक अवयवाला योग्य प्रकारे होत राहतो, आणि त्यामुळे आपल्या मनाचं आणि शरीराचं संतुलन राखायला मदत होते. आणि हे होत असताना तणाव असते तेव्हा काय होते? मनाला झोपीचा प्रश्न निर्माण होत असतो की नाही? झोप लागत नाही. तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडलं की शांत झोप लागायला लागते.
शांत झोप लागायला लागते. कारण तणाव जेव्हा असतो तेव्हा चक्र इम्बॅलन्स होतात आणि ऊर्जेसोबत जुडलं की चक्र बॅलन्स व्हायला लागतात. नकारात्मकता निघून जायला लागते. चिंता, राग, अस्वस्थता, अस्थिरता, अधीरता, एखाद्याच्या द्वेष भावना, एखाद्याबद्दल असलेल्या द्वेष भावना ह्या पूर्णपणे निघून जात राहतात, निघून जात राहतात. जशा ह्या भावना निघून जातात, जशा ह्या भावना निघून जातात, तसं तसं या मनाचं, या शरीराचं प्युरिफिकेशन होत राहतं. आणि आपोआप ह्या तणाव ऊर्जा निघून गेल्यामुळे आपण आहे ना, आतून छान, आनंदी, प्रसन्न, हवेहवेसे स्वतःला आणि इतरांना सुद्धा वाटायला लागतो. जेव्हा तणाव असतो तेव्हा आपण स्वतः नको नकोसे वाटतो की नाही? येस. आणि जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपण स्वतःला हवेहवेसे पण वाटतो. जेव्हा आयुष्यामध्ये तणाव असतो तेव्हा आयुष्य पण नको नकोसं वाटतं. आणि जेव्हा आयुष्यामध्ये आनंद असतो ना, तेव्हा आणखी जगावं, आणखी आनंद घ्यावा असं वाटतं. बरोबर? आपल्या सेशनमध्ये येत असताना कधी कधी, आता आपण नाव नाही जाहीर करत कोणत्याच गोष्टीत, कधीच कोणाचं करत नाही आणि करणार पण नाही. ओके. आम्ही मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये जेव्हा आहे ना, काही सिक्रेट अनुभव असतात किंवा जे सिक्रेट गोष्टी असतात ते आम्ही कधीच बाहेर जाहीर करत नाही. ओके. आपण सगळे सर्व सदस्य नवीन सदस्य आहात, तुम्ही अनुभव आमचे तेच ऐकसाल की जे आपण चार चौघामध्ये मांडू शकतो. ओके. ज्या एखादा अनुभव शेअरिंग केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं, काय म्हणूया आपण, सिक्रेट ओपन होतं किंवा तेथे एखादा विषय असा आहे की नाही गड्या, नको करायला हवा होता, चुकून जरी झाला तरी आम्ही रेकॉर्डिंग मधून कट करत असतो. ओके. तेवढी सगळ्यांची ती प्रायव्हसी जपली जाते, सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने. सामाजिक लेवलवर इतर ठिकाणी ज्या गोष्टीमुळे कुठेतरी थोडासा प्रभाव कमी कमी होऊ शकतो, एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्वाचा ठसा चुकीचा उमटला जाऊ शकतो, ती गोष्ट कधीच बाहेर काढली जात नाही, बाहेर बोलली जात नाही. म्हणून जेवढे अनुभव तुम्ही ऐकणार ना, त्यापेक्षा अधिक जास्त अनुभव आम्ही घेतलेले असतात. आणि म्हणून मी सांगते की जेव्हा अनेक वेळा अनेक जण येतात ना, कधी कोणाला आत्महत्या करावीशी वाटत असते, कधी कोणाच्या आयुष्यामध्ये असं दुःख असतं ना की ते इतरांसोबत नाही बरं शेअर करू शकत. कधी असं असतं की नाही ना, घरात राहावंसं वाटत, कधी ना ते आयुष्याचा आनंद वाटत असतो, खूप नैराश्य असतं. तणाव म्हणजे तेच. ओके. पण जेव्हा जेव्हा रेकी शिकल्या जाते तेव्हा आहे ना, तेव्हा त्या तणावमुक्तीपासून निघून इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्यासाठी त्याच व्यक्ती कार्य करत असतात. हे हे या ऊर्जेचं वैशिष्ट्य आहे. माझं सांगते मी तणावग्रस्त होते, मला टेन्शन होतं आणि मला या तणावापासून मुक्ती हवी होती. मी सुद्धा ध्यानधारणा करायची. माझ्या सद्गुरूंनीच मला ऊर्जेपर्यंत पोहोचवलं. मला ऊर्जेसोबत जुडायचं होतं. तेव्हा मला माझ्या अंतर्मनामध्ये प्रश्न होता निर्माण झालेला की मी तर माझ्या सद्गुरूंना मानते, मग मी रेकी शिकू का? मी रेकी शिकली तर काही होईल का? का शिकावी मी रेकी? ओके. माहितीये, मी माझ्या घरीच बसलेली आणि हाच माझा प्रश्न लाईव्ह मध्ये माझ्या सद्गुरूंना विचारला. ओके. दुसऱ्या एका व्यक्तीने. आणि मी ते सेशन पाहिलं. तेव्हा मला सद्गुरूंनी सांगितलं की येस, मलाच सांगितलं असंच मी म्हणेल, कारण तो प्रश्न माझ्याचसाठी विचारलेला होता की तुमच्याकडून जर इतरांचं भलं होत आहे आणि जर चांगल्यासाठी एखाद्या ऊर्जेचा वापर करायचा आहे, तर का नाही शिकावं? आणि खरंच जसं पाऊल टाकलं ना, तसं मला नाही आठवत की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडलेली आतापर्यंत एकही व्यक्ती नाराज झाली आहे. थँक्यू युनिवर्स. थँक्यू. तर त्या तणावमुक्तीसाठी असू दे, शारीरिक व्याधीसाठी असू दे, ठीक आहे एखाद्या व्यक्तीला 100% फरक नसेल पडला, ठीक आहे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकदम ज्या उद्देशासाठी आले तो उद्देश एखादा नसेल साध्य झाला, मी मान्य करते, पण तरीही त्यांचं आयुष्य मात्र ऊर्जेनी खूप सकारात्मक केलेलं आहे. आज रोजी त्यांना ते टेन्शन जे होतं ते टेन्शन नाही वाटत आहे, तर ते टेन्शन त्यांना सहज वाटते आहे. ओके. नाही मिटू शकत एखादा प्रश्न, कार्मिक असू शकतो, पण ते कार्मिकही सहजपणे पेलण्याची, ते दुःख, त्या वेदना, तो स्ट्रगल सहजपणे पेलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. हे आम्हाला ऊर्जेने दिलं.
राग 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 नसेल पूर्णपणे राग कमी झाला, पण त्या रागाच्या भावनेमधून क्षणार्धामध्ये बाहेर येण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. नकारात्मकतेमधून सकारात्मकता क्रिएट करण्याची क्षमता निर्माण झालेली आहे, म्हणजे आयुष्य बदललं आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये राहणारच आहेत. कधी भांडण होणार आहे, कधी एखादं काही संकट असू शकते, एखाद्या पैशांची असू दे, एखाद्या गोष्टीची असू दे, चणचण असू शकते. आयुष्यामध्ये अडचणी असणारच आहेत. नाही असं थोडी आहे. ही युनिव्हर्स आपल्याला शिकवण्यासाठी एक 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 धडा देण्यासाठी, एक एक लेसन आपण शिकण्यासाठी आपल्याला विविध अनुभवातून जावं लागत असते. पण त्या अनुभवामधून जात असताना तुम्ही तणावग्रस्त होता की आनंद समोर जाता, हे रेकीच्या माध्यमातून तुमच्यामध्ये होणारा अमूलाग्र बदल असतो. याला जर का आपण असा विचार केला तर, की मी ध्यानधारणा करायला लागले आहे, ध्यानधारणा करायला लागले आहे, मग आता मी रेकी सोबत जोडले आहे. मग मॅडम आता ते स्ट्रगल, अगोदरचे स्ट्रगल होते आणि आता येणारे, ते आपण त्या वेदनांमधून, त्यामधून कसं बरं आपण सहजपणे बाहेर निघू शकतो? कसं बरं? तर बघा, या मागचं शास्त्र असं आहे की जेव्हा आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडतो, तेव्हा तेव्हा या ऊर्जेमुळे आपल्या मेंदूमध्ये असलेल्या अल्फा आणि थीटा ह्या ज्या लहरी असतात, वेव्ज असतात, त्या आहे ना ऍक्टिव्ह होतात. आणि ह्या जशा 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 ऍक्टिव्ह होत असतात, तसं 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 आपल्याला आपल्याला आतून मनशांती लाभायला लागते, आपल्या क्षमता वाढायला लागते. आपल्या शरीरामधील नर्वस सिस्टम योग्य प्रकारे कार्य करायला लागते. नर्वस सिस्टम योग्य प्रकारे कार्य करायला लागल्यामुळे आपल्यामधील मानसिक ताणतणाव, अस्वस्थता दूर व्हायला मदत होते. आणि यामुळे आपण जे काही प्रोग्रामिंग करत असतो, लक्षात घ्या, प्रोग्रामिंग करतो आपण, आपल्या मेंदूची भाषा समजून घेतो. कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडची भाषा शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेऊन त्याला तीच प्रोग्रामिंग केल्यामुळे आपोआप शरीरामधील पॉझिटिव्ह एनर्जी, शरीरामधील आणि मनाची सुद्धा वाढायला मदत होते. त्यामुळे आत्मविश्वास, भीती, चिंता दूर व्हायला लागतात. आणि मग मग तणावामुळे निर्माण होणारं ब्लड प्रेशर असू दे, हार्ट अटॅक असू दे, कोलेस्ट्रॉलचं निर्मिती असू दे, किंवा ते नियंत्रणात आणणं असू दे, छान झोप लागणे असू दे, किंवा आपण म्हणूया, काय म्हणतो आपण त्याला, ब्लड सर्क्युलेशन असू दे, हे योग्य प्रकारे व्हायला लागते. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे डोक्याचं दुखणं असू दे, पोटाचं दुखणं असू दे, स्नायूचं असू दे, मणक्याचं काही असू दे, सांध्यांचं असू दे, यावर खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येतात. आणि याचाच एक सायंटिफिक दृष्टिकोन परत आपण पाहिला तर न्यूरोसायन्स काय म्हणते, मेंदूचा अभ्यास करणारे डॉक्टर्स काय सांगतात, तर ऑक्सिटोसिन नावाचं जे हार्मोन्स आहे, हे हार्मोन्स मेंदूला आराम देणारं असतं, तणाव कमी करतो. स्वतः त्या लहरी, स्वतः तो स्त्राव, मेंदू म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये असलेल्या, मेंदू म्हणजे काय, तर मेंदूच्या संदर्भात असलेल्या ग्रंथी, ओके, त्या ग्रंथी, पिनियल ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी, त्या सगळा स्त्राव निर्माण करतात. हा स्त्राव निर्माण करतात. आणि तुम्हाला माहितीये, वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे जे सगळे सदस्य आहेत, त्यांना माहिती आहे की प्रत्येक चक्र आहे आणि प्रत्येक चक्राशी संदर्भात असलेली एक ग्रंथी आहे, आणि ती ग्रंथी ते हार्मोन्स क्रिएट करत असते. ओके, आपल्याला जे हवे आहेत ते त्या 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 ग्रंथीच्या सानिध्यामध्ये येणारे, म्हणजेच त्या त्या चक्राच्या सानिध्यात येणाऱ्या अवयवांसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी जो स्त्राव हवा आहे, जो जो
हार्मोन्स हवा आहे तो क्रिएट करण्यासाठी ती ग्रंथी कार्य करते. आणि यस, जेव्हा ही ब्रह्मांडी ऊर्जेची पातळी आपल्या शरीरामधील वाढते आणि त्याचा आपण योग्य पद्धतीने वापर करायला शिकतो, तेव्हा हे हार्मोन्स बॅलन्स होतात, योग्य हार्मोन्स क्रिएट होतात आणि आपल्या शरीरामध्ये मनामध्ये संतुलन होते आणि आनंद क्रिएट करणारे जे हार्मोन्स आहेत ते अधिक जास्त क्रिएट व्हायला लागतात. ओके. अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये छान मनाला शांतता निर्माण करणाऱ्या वेव्स वाढतात. शरीर आणि मन शांत होते, स्ट्रेस हार्मोनी निर्माण तेथे कमी होते. ओके. आपल्या शरीरामध्ये आनंद निर्माण करणाऱ्या लहरी म्हणूया त्या निर्माण होतात. आणि हे सगळं कसं होतं तर चक्रांच्या बॅलन्सिंग मुळे होतं. मग ही चक्रांचं बॅलन्सिंग म्हणजे काय? तर बघा, तुम्हाला माहिती आहे का की हे शरीर आहे, त्या ग्रंथी आहे, त्या डॉक्टर साहेबांना दिसतात. ओके. पण ग्रंथी दुरुस्त करायचं म्हटलं म्हणजे डॉक्टर साहेब गोळ्या औषध देतात. बरोबर आहे डॉक्टर साहेब? येस, गोळ्या औषधी देतात. त्याला बॅलन्स करायचं म्हणजे ते गोळ्या औषधी देतात. आपण असं नाही म्हणत वैद्यकीय शास्त्र चुकीचं आहे, पण येथे काय होते तर येथे असं होते की ही ब्रह्मांडी ऊर्जा ग्रहण केली जाते. त्या ऊर्जेचा वापर त्या 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 ग्रंथींसाठी, त्या त्या चक्रांसाठी केला जातो. मग चक्र तर दिसत नाही. ओके. चक्र दिसत नाहीत आणि चक्रांसारखंच नाडी मंडल आहे, हे नाडी मंडल सुद्धा दिसत नाही. पण तरीही शरीरामध्ये जेथे चक्र आहे, जेथे ग्रंथी आहे, त्या ग्रंथीच्याच जवळ असं म्हणूया आपण छान चक्र आहे, अध्यात्मशास्त्र सांगतो. आणि या नाडी मंडलातील जेव्हा आपण ऊर्जा ग्रहण करतो तेव्हा ऊर्जामय शरीरातील नाडी मंडल मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करते, ऊर्जेचा स्त्राव त्या त्या चक्राला करते. आणि तेथे आपण असं म्हणूया सोप्या भाषेमध्ये की ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, असं म्हणूया सोप्या भाषेत. ओके. ऊर्जेचा पुरवठा वाढतो आणि जसा जसा ऊर्जेचा पुरवठा वाढतो तसं तसं ते चक्र योग्य कार्य करायला लागतं, तसं तसं ती ग्रंथी योग्य कार्य करायला लागते आणि आपोआप आरोग्यामध्ये दुरुस्त सुधार होतो. कदाचित आजचं सेशन खूप डीप झालं असेल, अनेक जणांना कळलं असेल, कदाचित नसेल कळलं, पण तरीही समजून घ्या. कारण कधी कधी मोठा विषय जरा डीप सांगायचा म्हटलं तर थोडस जातच ते. पण तरीही आपण हा विचार करूया की ऊर्जा वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी ही उत्कृष्ट उपचार पद्धती आहे. मानसशास्त्र, शास्त्र आणि ऊर्जा विज्ञान प्रत्येक ठिकाणी ही ऊर्जा सिद्ध झाली आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या वापराने आपल्या आयुष्यामध्ये फक्त शारीरिकच नव्हे तर आर्थिक, मानसिक, भावनिक पातळीवर आपला स्वतःचा विकास होतो. मग ऊर्जा ग्रहण केल्यामुळे आत्मविश्वास कसा काय वाढतो? करून बघा. ओके. करून बघा स्वतःची चक्र बॅलन्स, बघा कसा आत्मविश्वास वाढतो. तर काय आहे ना, एखादी गोष्ट कसं काय होते, असं कसं होऊ शकते असं म्हणून नाही होणार, करून बघावं लागेल. मी सांगते म्हणून गरज नाही विश्वास ठेवायची. अनुभव घ्या, ऊर्जेसोबत जोडा. अनुभवाशिवाय थोडी ना समजणार आहे. साखर खाल्ल्याशिवाय थोडी समजणार आहे गोड आहे की आंबट आहे की खारट आहे. जेव्हा खाऊन पाहिली तेव्हा कळलं ती गोड आहे. ओके. ऊर्जा चाखून बघा, ऊर्जा रस कसा आहे हा चाखून बघा. कसे ब्रह्मरंध्र ओपन होतात, कशा प्रकारे ब्रह्मरस मिळतो हे चाखून बघा. आहे ना. आणि मग त्यानंतर सांगा की खरोखर ऊर्जेने फायदा होतो की नाही होत. आहे ना. कारण एखाद्याने सांगितलं आणि मी विश्वास ठेवला. आमचे गुरुजी सांगतात नाही, तुम्ही अनुभव घ्या.
तुम्ही अनुभव घेसाल तेव्हा तुम्हाला समजेल. आणि माझा पूर्ण विश्वास आहे, जेव्हा एखादी व्यक्ती अनुभव घेते ना, तेव्हा ती ज्या अपेक्षेने रेकी शिकायला येत असते त्यापेक्षा अधिक खूप काहीतरी घेत असते. तर अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा, या ऊर्जेबद्दल मी कितीही बोलत राहिली तर बोलतच राहील. पण मी त्यातल्या त्यात एक सांगेल तुम्हाला, आताचं जे पर्व, आताचा जो वेळ आहे हा खूप ध्यान धारणेसाठी खूप योग्य, शुभ, छान योग आहे. का तर छान कुंभमेळा सुरू आहे. आणि कुंभमेळा प्रयागराज येथील एवढ्या वर्षानंतर आलेला, तर याचाही अर्थ असा आहे, याला सुद्धा वैज्ञानिक, शास्त्रीय दृष्टिकोन आहेच, नाही असं नाही. तर सर्व ग्रहांची दशा, त्यामुळे निर्माण झालेली मोठ्या प्रमाणात ऊर्जा, ती ऊर्जा ग्रहण करायची आहे. आणि आता तो खूप छान योग्य वेळ आहे. या या कालावधीमध्ये जर का आपण अधिक जास्त चांगल्या प्रकारे ध्यान धारणा केली, तर आपल्याला अधिक लवकर जास्तीत जास्त ऊर्जा ग्रहण करता येईल, असं मी मोठ्या विश्वासाने तुम्हाला सांगते. कारण काहीतरी असेल ना, अध्यात्मशास्त्र म्हणूया, तर एवढे सर्व जर तेथे ऊर्जा निर्माण होत आहे आणि त्यामागेही काहीतरी तिथी आहे, ग्रहांची दशा, ग्रहांची स्थिती आहे, सगळ्या गोष्टी आहे, म्हणूनच त्या गोष्टी ठरवल्या आहेत. ओके, समजून घ्या मला काय सांगायचं आहे ते. मला असं म्हणायचं आहे की आता जो शुभ काळ, किंवा आता जी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली या ब्रह्मांडामधील ऊर्जा आहे, या ऊर्जेचा प्रयागराज येथे अनेक साधू संत महात्मे लाभ घेत आहेत. आपण सुद्धा आपल्या घरी बसून या ऊर्जेचा लाभ घेऊया ना, आहे की नाही? जे कार्य व्हायला जास्त वेळ लागतो, ते कार्य आपण लवकरात लवकर पूर्ण करूया ना, ऊर्जेसोबत जुळून, आहे ना? म्हणून मी तर या बॅचला सगळ्यांना म्हणेल, विनंती करेल की या आत्ताच्या बॅचला बसा, अधिक जास्त या ब्रह्मांडातील ऊर्जा घेऊया आपण, आणि स्वतःमध्ये लवकरात लवकर बदल घडवून आणूया, स्वतःला तणावापासून मुक्त करूया. आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये नेहमी तुम्हाला सगळ्यांना, तुम्हाला काय, आपल्याला सगळ्यांना, आणि हे काही मी माझा एकटीचा अभ्यास नाहीये, तुमच्या सगळ्यांसह केलेला अभ्यास असं म्हणत असते नेहमी. कारण तुमचे अनुभव, ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या दालनामध्ये जे जे काही टाकते, ते ते तुम्ही सांगितलेले अनुभव, माझे अनुभव, यामुळे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट आणखी प्रगल्भ होत जात आहे. आणि माझ्यामध्ये सुद्धा जो दिवसेंदिवस बदल होत आहे, बदल म्हणूया, सुधार म्हणूया आपण याला, काही त्यामध्ये अपमानाचं नाही आहे, सुधार म्हणूया. कारण माणूस असतो, एक अभ्यास असतो, जो अभ्यास, जो विश्वास माझा या ऊर्जेवरचा अधिकाधिक अधिकाधिक पक्का 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 होत आहे ना, हा तुमचे सगळ्यांचे असलेले अनुभव आहेत. आणि म्हणून मी म्हणेल की याच बॅचला जोडा. नक्कीच कालपासून बॅच सुरू झालेली आहे, नवीन बॅच, म्हणजे याच बॅचला ऍडमिशन सुद्धा सुरू आहेत. आम्ही त्यामुळेच अनेक सारे प्रोग्राम्स, एंजल्स वगैरे पण आताच लॉन्च केला आहे, कारण या ऊर्जेचा लाभ घ्यायचा आहे. आणि तर त्याही पेक्षा आणखी एक महत्वाचं, नवीन सदस्य आहेत, तर सूक्ष्म स्वरूपाने मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे सगळे सदस्य छान, जे स्वतः प्रयागराजला जाऊ शकले नाहीत, ते सूक्ष्म स्वरूपामध्ये जाऊनही आले, आणि खूप सुंदर, खूप सुंदर सुंदर अनुभूती सगळ्यांनी घेतली. तर याही प्रसंगाचा, याही आनंदाचा, याही ध्यानाचा तुम्हाला लाभ आत्ता जुडला तर घेता येईल, हे पण तुम्हाला सांगेल. काही रिश्वत बिश्वत सांगत नाहीये, असं काही नाहीये, पण सिरियस जे आहे ते आहे, लालूच बिलूच नाही दाखवत आहे, जे आहे ते आहे. आणि मला नाही माहिती की आतापर्यंत कोणी असं काहीतरी जाहीर केलं आहे किंवा सांगितलं आहे, पण आम्ही मात्र खूप सुंदर या सगळ्या गोष्टींचा लाभ घेतला. आम्ही घेतला, तुम्ही सुद्धा घ्या, असं तुम्हाला सांगायचं आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा, सर्वांगीण विकास करा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा, तणावमुक्त जगा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा, चिंतामुक्त जगा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा. काय काय सांगू, कितीही सांगत राहिली ही लिस्ट थांबणार नाही. ओके, तर अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या, माझ्या, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट,
शांतता, समृद्धी, काय काय हवं आहे ते ते आणायला मदत करते. तर आता काही प्रश्न असेल कोणाचा तर मोठ्या प्रेमाने विचारू शकता, पण तरीही तेवढ्याच मोठ्या प्रेमाने पहिले व्हिडिओ सुरू करा. सगळ्यांचे व्हिडिओ सुरू असतील असं रेकी देऊ का? करा लवकर सगळ्यांनी व्हिडिओ सुरू. आणि यस, शेअरिंग करायचं आहे. सगळेजण शेअरिंगला तयार आहेत, मला माहिती आहे. माझं सेशन थोडंसं लांबलं का? हो, लांबलंच आहे ना. चला शेअरिंगला सुरुवात करूया. आज आपल्याला नंतरचं सेशन नाहीये. कोण सांगणार पहिला अनुभव? अरे वा, पूनमचा हात पहिला. चलो. माईक माईक बंद आहे पूनम. एक मिनिट. येस, अलो आहे. हा. हो. आत्मा नमस्ते सर्वांना. अं, सर्वात पहिल्यांदा मी अजून शेअर नाही केलं ते शेअर करायचंय मला की मी मंजुश्री इन्स्टिट्यूटमध्ये कशी जॉईन झाले. तर माझ्या आईने इथे तुमच्या इथे कोर्स केलेला आहे. हा 3 डिग्री केले तिने. आणि त्याच्यानंतर तिने मला म्हणजे मला माहिती आहे तिची सगळी स्वप्न खरी होतात. हम्म, तर त्याच्यानंतर तिने मला एक स्वप्न सांगितलं तिचं, म्हणजे हम्म, 100% तिला स्वप्न पडलं की ते येस डन. तर हम्म, असे आतापर्यंतचे अनुभव आहेत. तर हम्म, तिने एक मला स्वप्न सांगितलं की तिने ते कुठेतरी उंच डोंगर, त्याचं नाव पण मला सांगितलं, म्हाडा का काहीतरी असं, म्हणजे स्वप्नात हं, की हम्म, त्या हम्म, डोंगरावर आपण सगळे गेलेलो आहोत आणि पूर्ण आपला सगळा परिवार तुम्हाला असे हम्म, खूप पाया पडून तुमचा आशीर्वाद घेत आहे. असं हम्म, ते डोंगरावर सगळं. आणि आपल्या दोघींना पण तुम्ही भेटला, म्हणजे असं देवीच्या स्वरूपात असं हम्म, पूर्ण मोठं पाषाण होतं. आणि त्याच्यात तुम्ही मला म्हणजे असं दर्शन दिल्यासारखं असं ते तिनं स्वप्न मला सांगितलं. मग हम्म, त्याच्यानंतर मला एवढंच क्लिक झालं, महाराजांनी मला एवढंच क्लिक केलं की तुझ्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी जे ट्रिगर आहे ते मंजुश्री इन्स्टिट्यूट मध्येच तुला मिळणार. आणि मी डोळे झाकून लगेच जॉईन केलं. हम्म, त्याच्यानंतर जे मला अनुभव येत आहेत ते खूप चांगले अनुभव आहेत. पॉझिटिव्हिटी तर माझी वाढलेलीच आहे, रादर डे बाय डे ती रोज वाढत आहे, म्हणजे मला ते जाणवतंय. माझे अंडर आय सर्कल तुम्ही ऑब्झर्व केले असतील, खूप होते. आता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. माझं स्क्रीनिंग खूप असतं त्याच्यामुळे मला त्या अंडर आय सर्कलचा माझा इश्यू सॉल्वच होत नव्हता. मी खूप त्याच्यावर उपचार घेतले होते पण ते कमीच हम्म, होत नव्हतं. पण आता मला बराच फरक जाणवत आहे. त्याच्यानंतर रोज काही ना काहीतरी असा एक्सपिरियन्स, एक पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स असा येतच आहे. आज तुमच्या ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बघितला, ते कॅन्डल लाईटचा प्रोटोकॉल जो होता तो मी जस्ट फक्त आज दुपारी असंच बघत होते, म्हणजे की हम्म, काय आहे ते. तर आज संध्याकाळी महाराजांच्या समोर दिवा लावताना म्हणजे मला ते आठवलं की असं काहीतरी प्रोटोकॉल झालाय. मग मला तर काय माहिती नाही अजून, म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये अजून झालेला नाहीये तो. तर मी हम्म, आपलं सरळ तिन्ही सिम्बॉल टाकले आणि फक्त हा तिन्ही सिम्बॉल टाकले आणि नमस्कार केला. आणि थोड्या वेळाने मी परत त्या ज्योतीकडे जेव्हा बघते तेव्हा मला ती रोजच्या पेक्षा इतकी, त्याच्या साईडला जे काय म्हणतो त्याला रेज असतात ते इतके, असं मला आज फार वेगळा वाटला दिवा माझा. खूप छान अनुभव आला आणि असं पॉझिटिव्ह वाटलं. दुसरी गोष्ट, मी मेडिटेशनला आधी म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक कंटाळा करायची, म्हणजे आहे सांगितलंय म्हणून करायचं आणि मनापासून करायचं ह्यातला डिफरन्स मला आता जाणवतोय. आज म्हणजे मेडिटेशन कधी करू असं ते मला झालेलं आहे. म्हणजे मेडिटेशन कधी करू असं मला ते नेहमीच वाटतं म्हणजे. आणि आज मेडिटेशन करताना मी 2ऱ्या डिग्रीचं मेडिटेशन संध्याकाळी करत होते. तर जेव्हा मी स्वाधिष्ठान चक्रावर हात ठेवला तेव्हा मला हा पहिल्यांदा आलेला अनुभव आहे. इतकं थंड ती ऊर्जा जाणवली की ह्याच्या आधी मला कधी जाणवली नव्हती. आणि त्याच्यानंतर जो डिस्टन्स रेखीचा जो काल प्रोटोकॉल झाला आमच्या बॅचमध्ये आणि त्याचा एक्सपेरिमेंट केला मी आईवर, तर तिला जो आलेला अनुभव आहे तो तिचे गुडघे दुखे बऱ्यापैकी कमी आले, ज्याचं मला खूप टेन्शन होतं ऍक्च्युली. हम्म, हा खूप चांगला अनुभव वाटला की आपण असं काहीतरी करू शकतोय, म्हणजे असं. आणि त्याच्यानंतर
असे प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी पॉझिटिव्ह रोज म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी खूप घडत आहेत आणि मी खूप खुश आहे एकंदरीत. माझा आधी तुम्ही चेहरा बघितला असेल इतका असा खूप म्हणजे असा अ, असा म्हणजे टेन्स दिसायचा. पण आता म्हणजे आय एम हॅपी. म्हणजे मला ऍक्च्युली ह्या कोर्स म्हणजे सुरू केल्यापासून खरा आनंद कशात आहे किंवा कशात मानायला पाहिजे हे आत्ता कळतंय मला. म्हणूनच मला एकच फक्त वाईट वाटते की तुम्ही मॅडम ह्याच्या आधी का नाही भेटला मला. म्हणजे खूप म्हणजे खूप आधी जॉईन करायला पाहिजे होतं. तर ह्याच्यासाठी मी माझ्या मुलीला तर म्हणजे आता म्हणजे स्टुडंट लेवलला ऍक्च्युली हे स्पिरिच्युअल कोर्सेस म्हणजे स्कूलमध्येच म्हणजे हे कंपल्सरी केले पाहिजेत ऍक्च्युली. हे खूप गरजेचं आहे ऍक्च्युली जेव्हा ऍक्च्युली ग्रोथ होत असते. खरं तर आहे. मी माझ्या मुलीला तर मी आता ती 9वीला आहे. तर तिला मे महिन्याच्या सुट्टीत तो जो आहे स्टुडंटचा तो मी तिला हे करणारच आहे सुरू म्हणजे करणारच आहे. तर ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे की खूप 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 लोकांनी याचा म्हणजे उपयोग करून घेतला पाहिजे आणि आपलं आयुष्य 360 डिग्री अंशातून बदलवून टाकलं पाहिजे. खूप सुंदर. खूप छान. थँक्यू. थँक्यू. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद येस. सर्वीकडे. खूप छान पूनम. खरंच तो एक टेन्शन होतं मनावर, एक ओझं होतं आल्या तेव्हा. पण आता मात्र ते एक खूप बदललेलं स्वतःमध्ये वाटते आहे. मला तेच ना. वाटते 9 तारखेच्या बॅचला तुम्ही जॉईन झाल्या ना? 9च्या. हो हो. 9/18. येस. लवकर बदल केला स्वतःमध्ये. या सेकंड डिग्री मध्येच खूप छान. मस्त. श्रद्धाने स्वतः माईक ओपन केला. बोला श्रद्धा. पटकन नंबर लावला. म्हणजे म्हणजे पूनमने आता शेअरिंग केली ना, पूनमचा डिफरन्स मी बघितला आहे. त्यांचा चेहरा खूप आधी असा अ, थोडा एवढासा दिसत होता, पण आता त्यांचा बदल मी बघितला आहे. म्हणजे आता फ्रेश दिसते ती, खूपच फ्रेश दिसते. प्रसन्न वाटते तिला बघून आता. थँक्यू श्रद्धा. आणि श्रद्धा हा पण आपल्यामध्ये पण हाच बदल घडवून आणूया. यस, उद्यापासून आपणही तेवढंच फ्रेश. ओके. खरं तर श्रद्धा छोटं बेबी घेऊन सेशन करतात, हो ना श्रद्धा? हो, काय वाटते तुम्हाला? मला बरं वाटते मॅडम. आमच्याकडे सध्या आता पर्सनल प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इकडे. पण तो हँडल करून पण आता म्हणजे आता पाणी नाही तर कसं जीवन असणार. हं. पण त्या स्थितीमध्ये सुद्धा मी स्वतःला एवढं कंट्रोल करते. पूर्ण दिवस म्हणजे थंड वाटते मला, म्हणजे टेन्शन असं येत नाही. खूपच म्हणजे थोडं आहे पर्सनल प्रॉब्लेम. सांगता येणार नाही, नाही. नक्कीच नक्कीच. पर्सनल प्रॉब्लेम होतील, नाही सांगायचे, आणि होतील सॉल्व्ह. काही काळजी करू नका. हो, हो, त्या प्रॉब्लेम मध्ये आपण हो, स्वतःला किती स्थिर ठेवतो हे जास्त महत्वाचं. हो. मी खरं म्हणजे मी खूपच स्थिर म्हणजे असते. खूप स्थिर असते. म्हणजे एवढा बदल मला माझ्यात म्हणजे असं मी बिलीव्ह करू शकत नाहीये मॅडम, की मी एवढी स्थिर नाही तर मी खूपच चिडचिड केली असते. ठीक आहे. अजून आपली सेकंड डिग्रीच आहे. आणखी पुढे पुढे हो, जास्त तुम्ही रिझल्ट घेसाल आणि जो काही प्रॉब्लेम आहे पाण्याचा खरंच ऊर्जेच्या मदतीने सुटून जाईल श्रद्धा. ओके. धन्यवाद. छान. खूप छान. बोला मंजुळाबाई. कोणत्या डिग्रीच्या आहेत पण मंजुळाबाई? सेकंडच. 15 दिवस, आठवड्यात झाला. माईक सुरू करा मंजुळाबाई. हा, यानंतर ज्याला आत्मा बोलायचं त्यांनी हँड मॅडम. राईज करा. हा. हा, बोला. आत्मा मॅडम. आत्मा नमस्ते. माईक जवळ घ्या मंजुळाबाई. माईक जवळ घ्या. तुमच्याकडे रेंज आत्मा कमी नमस्ते. भरते. हा, आता बोला. हो हो, म्हणूनच मी शेअर नव्हते करत, आवाज नाही येत. बोला, येतोय, क्लिअर येतोय, बोला. खूप छान वाटतंय मॅडम, आणि मला पण माझ्यामध्ये खूप बदल वाटतोय. म्हणजे पहिले जे सारखं असं टेन्शन मध्ये असायचे, स्वतःच्या विचारात असायचे, ते सगळं कमी झालंय. आणि आता म्हणजे एक वेगळंच हे असतं, सकाळी सकाळी उठलं की मेडिटेशनला तुमचा आवाज ऐकला की फ्रेश दिवस पण छान जातो.
तुम्हाला सगळ्यांना पाहिलं की माझा दिवस पण छान जातो. खूप छान. ते मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे. छान. अं, हा, सेकंड डिग्रीच्याच लोकांना संधी देते फक्त. नेमके आलेले, रेकीला नेमके आलेले. ओके. जुन्या लोकांचे तर अनुभव खूप छान आहेत. वैशालीला संधी देणार आहे, वैशाली गायकवाडला. ओके. आणखी ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी मागून घ्या. काय? मीनाबाई शेअरिंग करायची आहे, तिडकेबाई. आपली नेहा 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 डाबरे. व्हिडिओ करता का सुरू? की ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांना हे करूया आपण. थांबा, स्क्रीनवर ठेवतच नाही म्हणजे आपण मोठं दिसतो. 15 मिनिट बाळा. हं. थांब ना, आलीच मी, झालं माझं. बोला नेहाताई डाबरे, कुठं आहात? हा, पहिले जागेवर जावं लागेल. ओके. अस्मिता, तोपर्यंत अस्मिता नेहा जागेवर येईपर्यंत. प्रगती ठाकरे, अस्मिता. मॅडम मी नेक्स्ट टाइम बोलेल, माझी तब्येत डाऊन आहे आता. ओके 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 ओके. नेहा बोला, नेहा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी सेकंड डिग्री. खूप छान वाटतंय मला करून. छान वाटत आहे म्हणजे मेडिटेशन वगैरे करून. मला चिकनगुनिया होता पण त्याच्यात आहे फरक, मला खूप फरक आहे. केव्हा झाला होता चिकनगुनिया? झाले मला 4 महिने झाले. अच्छा, त्रास व्हायचा त्याचा? हो, त्रास आहे. पण या मेडिटेशननी मला गोळ्या पण मी आता खात नाही. पण हं. खूप छान वाटतंय. खूप सुंदर. छान. झाले. आपण किती 9 तारखेच्या बॅचला जोडलो. आजची किती आहे? हो, आजची 2 आहे. आजचे 2. बरोबर ना? हा, 20 दिवस. ओके. हा, खूप तर छान. छान वाटते हा, मेडिटेशन, खूप फरक आहे मला. खूप सुंदर. खूप सुंदर. हम्म. छान. वैशालीकडे येते मी, वैशाली गायकवाड. त्यानंतर मीनाताई तिडकेंना संधी देते आज, बऱ्याच दिवसातून आल्या. हा, रेग्युलर सेशनला बसायचं मीनाताई. आणि नंतर डॉक्टर साहेबांकडे येते. हा, कल्पनाताई तुमच्याकडे पण येते. बोला वैशाली. आत्मा नमस्ते मॅडम. नवा अनुभव. नवीन अनुभव. मेडिटेशन मेडिटेशन हे रेग्युलर सगळ्यांनीच करावं असं माझं एक वैयक्तिक मत आहे. माझं थोडंसं स्किप होतंय पण मी तरी सकाळच्या मेडिटेशनला शक्यतो रेग्युलर असण्याचा प्रयत्न करते. आणि मेडिटेशननी आपल्यामध्ये जी स्थिरता येते ना, तर ती हळूहळू येते. आपल्याला 1 डिग्री किंवा याच्यात असं प्रत्येकाला असं वाटतं का मला लगेचच अनुभव आला पाहिजे किंवा तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे, असं त्याच्यात काही एवढं नसतं शक्यतो. काही नाही तो अनुभव. मी तो योगायोगाने सहज करत गेली. त्याच्यामुळं तो मला खूप छान म्हणजे माझ्या लक्षात पण नाही आलं का माझ्या तब्येतीत एवढी सुधारणा झालेली वगैरे असं. पण मग आपण जर रेग्युलर मेडिटेशन केलं ना, तर ते तब्येत पण कधी सुधारती हे काय लक्षात येत नाही किंवा आपला जो आजच्या ट्रेस सेशनला असतो. वैशाली, वैशाली आजच्या सेशनला जवळजवळ भरपूर लोक नवीन आहेत. तुमचा अनुभव शेअर करा तुम्ही. करू का? अच्छा. बरोबर. माझा अनुभव असा की मला 2019 पासून ब्लडचा कॅन्सर होता. तर त्या आजारामध्ये मी 2019, 20, 21 असे 3 वर्ष माझे तब्येत ठीक होण्यामध्ये गेलेले. तर परंतु पण मग माझं ब्लडचं जे रेग्युलर जे मेडिसिन आहे ते चालू होतं. आणि मी कसं मग ते डोक्याच्या बाहेर काढून दिलं. जे आपल्या स्वतःचे जे प्लेटलेट्स असतात जे सर्वांचेच 1.5 लाखाच्या वरती लागतं आपल्याला. तर ते प्लेटलेट्स माझे 1 लाखाच्या वरती काय जात नव्हते. पण मग मी जी ट्रीटमेंट आहे ती चालू होती किंवा खाणं पिणं सगळं व्यवस्थित. आणि मग फक्त माझ्या मनात एक खंत होती का हे थोडेसे हे जर योग्य बॅलन्स झाला याचा किंवा योग्य स्टेजला येऊन राहिले तर मग मी एकदम व्यवस्थित राहील. पण ती मनामध्ये नाही का त्याला प्लेटलेट वाढत नाहीये तेवढी एक होती. मी इतरांना काही त्याचा जास्त त्रास सांगत नव्हते. हं. नंतर मध्यंतरी आजारी झाले डेंग्यू मध्ये. डेंग्यू झाला तर मग माझी तब्येत आणखी जास्त खालवली. कारण इन्फेक्शन जर झालं ना त्या गोष्टीचं तर ती तब्येत आणखी खालावून जाते. व माझ्या ताईने विद्याताईंनी मला याबद्दल सांगितलं. मग मी माझ्या सुट्ट्या पण घेतलेल्या होत्या. तर चला आपण म्हटलं चला सांगते काही तर करूया. एक जसं सगळे बोलताय त्याबद्दल एवढं ज्ञान नाही. मग मी ते
रेग्युलर करायला लागले. सकाळी पण उठायला लागले 5ला आणि नंतर पण ते करत करत गेले. असं काही नाही, मला असं मनात पण शंका आली नाही का ते माझे ब्लडचं जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. पण मी काही 15 दिवसांनी, मला वाटतं 15 दिवसांनी मी सहज ब्लड चेक करायला, माझं महिन्याला रुटीनला ब्लड चेकिंग असतं, तर मी ते चेक करायला गेली आणि त्याच्यात म्हणजे इम्पॉसिबल गोष्ट होती ती. मी जे 1 लाख प्लेटलेट होते ना, ते 1,83,000 झाले. नंतर थोडेसे कमी जास्त झाले, 80 1,53,000 आपल्याकडे पर्यंत. आले तेव्हा तुमचा रिपोर्ट 80,000 वर होता थांबलेला. 70 हो 80. हो. जेव्हा वेळेस आलं ते 1,83,000 झाले होते. आणि जे ओके. कधी झालेच नाही, 2 ते 3 वर्षात नाही झालेले मॅडम, झालेच नाही. मग हं. मी मी ते भरपूर मला एवढंच छान झालं का मी तो अनुभव पण मस्त शेअर केला आणि खूप छान वाटलं. का का आपण ते कदाचित काहीतरी योगा म्हणा किंवा काय, असे सगळे प्रयत्न करून झाले होते माझे. असं हं. नाही का, नाही मी ह्या क्लासेसमध्ये नेहमी राहायची. योगा का चला भाऊ वाढतील, आपण आपल्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सो फॅमिली हे आपल्यासाठी तर सगळं महत्वाचंच असतं, पण जर आपणच कमजोर पडलं तर मग मी ते प्लेटलेट माझे एकदम मस्त वाढले, इतका आनंद झाला मला. मग मी तेव्हापासून ते रेग्युलर करत गेले आणि पूर्ण फर्स्ट सेकंड थर्ड आणि ग्रँड मास्टर ही डिग्री पर्यंत मी एकदम मनापासून केलं आणि खूप खूप छान वाटलं मॅडम. आता कारण किती आपले? 1 लाख एक 1,53,000 पर्यंत आहेच मॅडम. तसे मी जास्त केलेच नाही. मला असं मनाला शांत का तेवढेच असतील किंवा ते ठीक आहे, बेटर. हो. आता ओके मला आहे. नाही तर ब्लड भरायची गरज लागायची. जर मी एखाद्या आजारात, याच्यात जर आपण एखादा आजार झाला, हं. ब्लड कॅन्सर जरी पण बरं झालं, पण एखादा अचानक आजार झाला तर ते हं. डायरेक्ट खाली उतरतं. प्लेटलेटचं काम एका दिवसात कधी उतरून जातील काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे मला नेहमी केअरफुल राहावं लागतं. हं. आज पण मी केअरफुलच आहे, पण मग जर मी मेडिटेशन करते ना तर रिलॅक्स. जसं वेळ भेटेल तसं तुम्ही करा. असं नाही का तुम्हाला हे पर्टिक्युलर टाइम दिलेला आहे का सकाळीच केलं पाहिजे किंवा असंच केलं. जे जॉब वाले त्यांना तेवढं शक्य होत नाही मॅडम. तर मग जॉब वाल्यांनी जास्त टेन्शन न घेता, काय मला नाही होणार. आता बरेच जण असं करतात की क्लास जॉईन करण्याच्या मला वेळच नाही भेटत, मला होणारच नाही, माझा हा हा टायमिंग असतो. तुम्ही तो क्लास रेकॉर्डिंग पण ऐकू शकता किंवा ते मेडिटेशन तुमच्याकडे सगळं काही दिलेलं आहे, सगळं आयतं दिलेलं आहे, फक्त तुम्हाला ते करायचंय. आणि खूप छान पद्धतीने मला पण मी शिकून गेले. मला काही जास्त त्रास झाला नाही आणि ड्युटीचं पण इतकं इझी, 12 तास ड्युटी करणार आहे मी, त्याच्यात माझं मॅनेज होऊन गेलं. ते पण एक, आणि मला ड्युटीवर पण काही त्रास झाला नाही का चला कोणी काय बोलणार आहे किंवा काय, काहीच नाही. मग जर आपली एनर्जीने तब्येत, सपोर्ट केला. एनर्जीने, हो खरंच सपोर्ट केला. खूप सपोर्ट छान. काय माहिती योगा एक कसं एकदम छान सपोर्ट केला एनर्जीने. येस. मस्त ऊर्जा हो. अशीच मदत करत असते सगळ्यांची. आणि 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 तब्येत सुधारते 100%. तुम्ही जर त्याला थोडेसे एफर्ट्स द्याल ना तर आपल्या तब्येतीत जे पण असेल आता ते खरंच सुधारून जाते. आपल्याला कळत नाही ती गोष्ट. तुम्ही त्याच्या आजाराकडे जास्त लक्ष न केंद्रित करता तुम्हाला जे शिक्षण दिले जाते जसं तुमच्याकडनं, हे एक शिक्षणच एक प्रकारचं, तर ते बरोबर. ते तुम्ही पूर्ण करा. तुमची 11वी 12वी ग्रॅज्युएशन जे आहे ते तुम्ही पूर्ण करा. मग तुम्हाला कुठेतरी जॉब मिळतोच आहे किंवा ते शिक्षण कधी वाया जातच नाही. शिक्षण असा प्रकार आहे का कधी वाया जात नाही, हे तुमच्याकडे कायमस्वरूपीचा साठा आहे असं. तसंच रेकीचं शिक्षण आहे. खूपच तर रेखीचं सेम शिक्षण. असाच वैशाली आपले आता मला नाव नाही आठवत आहे, आपल्या प्रियंकाचे मामा आपल्यासोबत त्यांना रेडिएशन द्यायचे होते, बरोबर आहे ना माझा शब्द? तर हा. तेव्हा ते जॉईन झाले. तर रेडिएशन्स मुळे जो काही त्रास होतो तो त्रास त्यांचा खूप कमी झाला. स्वतःला हील करत राहिले. तिकडे मेडिटेशन सुरूच सुरूच त्यांचं वा. बेडवर सुद्धा खूप छान रिझल्ट घेतला त्यांनी. आणि करतायत, अजूनही करत आहेत. ते आपण असं नाही बोलू शकत की रेडिएशन आपण स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढायला, त्या त्रासामधून वेदनांमधून स्वतःला स्थिर ठेवायला ऊर्जा खूप मदत करते. खूप सपोर्ट खूप असतो मॅडम ह्या येस. गोष्टीचा. ऊर्जेचा आणि सपोर्ट खूप आहे. रेडिएशन आणि हे सगळे भयंकर गोष्टी म्हणजे कोणी तिथपर्यंत कोणाच्या नशिबाला आहे तसं हे नाही राव, पण ज्याच्यावर बीतते ना ते थोडस सगळ्यांनी बरोबर. ऐकलं पाहिजे असं माझं एक म्हणणं आहे. येस. खरंच आहे. खूप हो. छान. कुसुमबाई आला का तुम्ही? नाच झाली. मी विचारलं बरं हिला, वैशालीला. खूप छान. येस. डॉक्टर साहेब दिसतात का मला? डॉक्टर साहेब माने.
माईक सुरू करा ना सर. लीनाताई त्यानंतर तुमच्याकडे येते. पहिला नंबर तुमचा होता, मी विसरलीच. आत्मनमस्कार मॅम. आत्मा नमस्ते सर. आत्मनमस्कार. गेली 12 वर्ष मी मेडिटेशन करत होतो, पण त्या मेडिटेशन नंतर हे मला जे मिळालं गजानन महाराजांच्या कृपेने, मी गजानन महाराजांना 20 वर्षापूर्वी गेलो होतो शेवटी. त्याच्या आधी मी दरवर्षी जायचो शेगावला, आणि नागपूरला असल्यामुळे जाणं व्हायचं. पण आता परत योगायोग येतोय असं मला दिसतंय, आणि अध्यात्मात माझी हा प्रवास अखंड चालू राहणार आहे, म्हणजे श्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून. आणि खूप छान अनुभव येतोय मला. खूप छान मेडिटेशन होतंय आता माझं. अतिशय छान अनुभव आहे, एकदम शांत आणि मस्त वाटतंय. इथून पुढचं आयुष्य आपलं अध्यात्माच्या महासागरात असंच डुंबणार आहे मी त्या महासागरात. आणि मॅडमच्या कृपेने हे सगळं व्यवस्थित चालणार आहे. ब्रह्मांडी ऊर्जा मी सतत घेणार आहे, सतत मेडिटेशन करणार आहे, आणि सर्वांना विनंती करणार आहे की तुम्ही यात सामील व्हा. आणि अध्यात्माच्या या महान कुंभमेळा आता जमलेला आहे, असाच चालू राहणार आहे हा पुढे आयुष्यभर. जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत हे कुंभमेळा चालूच राहणार आहे, हा अध्यात्माचा आणि मेडिटेशनचा. सर्वांना सामील व्हावं. खरंय आत्मा सर. नमस्ते. खरंच सर, खरं तर तुम्हाला आता तुम्हाला शिकवत असताना मला खरंच खूप दडपण होतं. ओके, पण सर सुद्धा स्वतः एक म्हणजे मेडिटेशन शिकवतात इतरांना, हो ना सर? आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर आहेत सर. मला खरंच मनावर दडपण होतं सर तुम्हाला घेताना. मी किशोर सरांना म्हटलंय होतं की आर्ट ऑफ लिव्हिंगचे जेव्हा अनेक सदस्य येतात ना, ते टीचर्स लेवलचे नाही आपल्याकडे टिकत. आलेत मला अनुभव या अगोदर. पण सर तुम्ही जी ग्रहण क्षमता तुमची तुम्ही खूप छान प्रकारे शिकून घेत आहात. तुमचं ज्ञान माझ्यापेक्षा कदाचित मोठंही असेल, कदाचित का असेलच, तुम्ही वयाने मोठे आहात. पण तुम्ही येथे मात्र जे ग्रहण करता ना, त्याला अंतर्मनापासून थँक्यू, धन्यवाद तुम्हाला. पण फरक आहे ना सर मेडिटेशन मध्ये? येस येस, खूप छान मेडिटेशन होते, आधीपेक्षा खूप छान मेडिटेशन. खूप सुंदर, छान. आणि ते दैनंदिन आयुष्यामध्ये त्यांची मुलगी, त्यांची फॅमिली, आता कुटुंबच रेकीमय होत आहे, हो ना सर? मॅडमचं पण ऍडमिशन झालंय. हो, आता ह्या बॅचला मॅडम जॉईन होतात, आणि पूर्ण कुटुंब माझं आता रेकीमय होते. कन्याला रेकीमय सुद्धा होत. माझ्या खूप फरक आहे. ती सुद्धा गेली 10 वर्ष मेडिटेशन करते, पण तिचा फॅरेंजायटिसचा प्रॉब्लेम पहिल्या शक्तिपातातच तिला फॅरेंजायटिस क्लिअरच झालं, त्याचं क्लीनच झालं थ्रोट सर चक्र. काय प्रॉब्लेम होता सर? अं, ऋतुजाला काय प्रॉब्लेम होता? फॅरेंजायटिस, तिला दर आठवड्याला फॅरेंजायटिस व्हायचं, दर आठवड्याला फॅरेंजायटिस. 8 दिवस ते स्क्रीन समोर असायची, आणि शनिवार रविवार सुट्टी असायची तर ते एन्जॉय करायचं सोडून ते फॅरेंजायटिसच तिला त्रास द्यायचं. सर्दी व्हायची, घसा दुखायचा, आणि झोपूनच राहायची, थंडी वाजून यायची. दरवेळी अँटीबायोटिक पेन किलर घ्यायचे. आता अजिबात घेत नाही. जॉईन झाल्यापासून तिला परत तो त्रास झाला नाही, शक्तिपात मिळाल्यापासून. थँक्यू ते युनिवर्स, थँक्यू. कोर्स. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, थँक्यू. लीनाताई तुमच्याकडे येते मी. छोटंसं मेडिटेशन करूया ओके. मग आपण. आज माझं सेशन नाहीये नंतर, आज ग्रँड मास्टरला सुट्टी आहे. लीनाताई तांबे कुठे आहेत लीनाताई? हा, कुसुमबाई आहेत ना. तुमच्याकडे पण येते. माईक सुरू करून ठेवा कुसुमबाई. जिलेबी वाटा आम्हाला. बोला लीनाताई. धन्यवाद रेखीचे. धन्यवाद मॅडम, पहिले तुमचे. नमस्ते. आत्मा नमस्ते. सांगायची गोष्ट म्हणजे परवाचीच आम्ही 28-29 सिंधुदुर्ग जिल्हा पेटार पोलीस यांची सहल आम्ही अष्टविनायकला गेलो होतो. हं, तर मला आज एवढं उंचावर गणपती लेण्याद्री म्हणून आहे ना, ते उंचावर गणपती आहे. हं. तर मला चढायचं की नाही, मला माझ्याने होईल की नाही. खरंच मी रेखीचे धन्यवाद करते. मी ते लेण्याद्री गणपती पूर्ण वरती चढून खाली उतरले. खाली उतरल्यानंतर मी रेखीचे धन्यवाद मानले. थँक्यू रेखी म्हटलं. मला एवढं थकल्या वाटत होत्या का? नव्हतं वर. हा, थकल्या होत्या का? थकल्या होत्या तुम्ही? नाही थकले होते मी. तो एक अनुभव. त्याच्यानंतर जेजुरीला गेले. जेजुरीला पण एवढ्या त्या पायऱ्या चढून वाटलं नव्हतं मला, मी जाऊ की नको, जाऊ की नको.
मिस्टर म्हणतात चढ चढ तू वरती चालणारच आहेस तू. पण ते त्यांच्यासोबत वरती दर्शन घेऊन परत खाली आले, रेकीचे धन्यवाद मानले. तो एक अनुभव माझा होता. एनर्जी माझी तशीच होती. त्यात आमच्या गाडीमध्ये बसल्यानंतर पोलीस होते आमचे बाजूला, त्यांना असे अचानकच त्यांच्या पाठीमध्ये दुखायला लागलं, अचानकच. तर सगळे मला कसं काय दुखतं, काय दुखतं, काय दुखतं करत, तर ते दुखतं दुखतं म्हणल्यानंतर मी समजले, मी माझ्या मनातूनच त्यांना रेकी दिली. रेकी दिली, त्यांना बरं वाटलं. आणि पुढच्या स्टेशनला, ज्या पुढच्या गणपतीला खाली उतरलो गाडीतून, तेव्हा त्यांना विचारलं, भाऊ म्हटलं काय तुमचं पाठीतलं कसं काय, थांबलं की नाही? हो मॅडम मला लय थांबले थांबले, छान आहे. मग मी तेव्हाही रेकीचे धन्यवाद मानले. थँक्यू रेकी म्हटलं, जे आपण जर करतो तर दुसऱ्यासाठी सत्कार्य कामाला येतं. बरोबर. लीना, ते स्वतःच्या तब्येतीत काय बदल झाला? स्वतःच्या तब्येतीत बदल झाला म्हणजे 13 जानेवारीला मी गावी गेले. तुम्हाला सांगितलं होतं शक्तिपात होता आपला 13 जानेवारीला. 12 तारीखला मी पूर्ण माझ्या माईची यात्रा होती, तर माझ्या सहकुटुंब सहपरिवार आम्ही गेलो. पूर्ण मी गाडीमध्ये जाताना पूर्ण मागच्या सीटवर मी झोपूनच गेले, पूर्ण झोपून गेले. एवढा माझा कमरेचा त्रास होता, म्हणजे खूपच त्रास मला जाणवत होता. मी अशी बसू शकत नव्हते गाडीमध्ये. तुम्हाला मी सांगितलं, मी सकाळी 13 तारीखला सकाळीच मला शक्तिपात द्या म्हणून, कारण यात्रा होती माईची संध्याकाळी, मग मला काय जमणार नव्हतं. आणि एक शक्तिपात मी घेतल्यानंतर जर असं मला जाणवलं की नाही, तर मी त्या दिवसापासून पूर्ण म्हणजे 80% तर बरी आहे शक्तिपात घेतल्यापासून. पूर्ण यात्रा तो कार्यक्रम झाला, दुसऱ्या दिवशी बसूनच गाडीतून मी मुंबईला आली. हा जाणव मला आला. जेवण सांगायचं म्हटल्यावर माझ्या मिस्टरांना आणि मुलांना मसाले भात आवडत नाही, खातच नाही. ते मी मसाले भात 2 वेळा केले ना, तर एकी देऊनच गेले. ते पुन्हा मागून मागून खात होते. थँक्यू रेकी. ते मला धन्यवाद रेकीचे, धन्यवाद मॅडमचे. आनंदी आनंद, सगळीकडे आनंदी आनंद. माझ्या मुली म्हणतात मम्मी तो हे तुझं वाक्य छान आहे, जिकडे तिकडे जातेस ना तिकडे आनंदी आनंद आनंदी आनंद करतेस. म्हटलं हो. त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी पण येते आणि वातावरण पण छान होतं. घरातलं झोप काय वातावरण पण म्हणते छान तुमची आहे. झोप? तुमची झोप काय म्हणते एक वेळ सांगा सगळ्यांना. झोप अगोदर तर रेकीच्या अगोदर की आता? रेकीच्या अगोदर तर मी 2-2:30च्या नंतर झोपायचे. कितीही जागरण असलं तरी 2-2:30च्या नंतर मला झोप यायची. रेकी जॉईन केल्यानंतर सेकंड डिग्रीला गेल्यानंतर जी माझी झोप जी मला लागते ना, मी 5ला मुश्किलने उठते. मेडिटेशन झालं का पुन्हा झोपते. मग दिवसभर झोपत नाही, मग दिवसभर एनर्जी चांगली असते. हा माझा अनुभव आहे. थँक्यू रेकीचे, थँक्यू मॅडम तुमचे. खूप छान, खूप छान, मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद, आनंदी आनंद. आनंद सगळीकडे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू. आपली एक लाडकी लेक येऊन बसली आहे आणि तिला आता तिचा नंबर लावाच लागेल. कुठे आहे प्रगती? रेंज गेली असेल तर आहे का प्रगती? कुठे आहे? आवाज येतोय माझा? हा, आवाज येतोय, फक्त दिसतेय मी. दिसत नाही. नाही. दिसत नेटवर्क नाही. इश्यू येत आहे मला. हा, आवाज येतोय क्लिअर, बोला. ओके, मग मला वाटतं मला नेटवर्क इश्यू आहे. बहुतेक. मला दिसत आहे, पण मला आय थिंक मलाच नेटवर्क नाहीये. हा, तुम्ही बोला बोला, डायरेक्ट बोला. मी बोलतेय. बोला ना, मग बोला ना प्रगती, बोला. आत्मनमस्कार सर्व मॅडमना पण खूप खूप हे धन्यवाद. सगळ्यात पहिला ब्रह्मांडाला खूप धन्यवाद. मला खूप रेकीमुळे खूप माझ्यामध्ये फरक आलेला आहे. सगळंच झोपेचा खूप प्रॉब्लेम होता, आता खूप झोप लागतीये. नंतर पाईल्सचा खूप त्रास होता मला. जरा कुठली थोडी तरी गरम वस्तू खाल्ली ना तर मला लगेचच त्रास व्हायचा. तो थांबलेला आहे पूर्णपणे. आणि स्वतःमध्ये बराच फरक झालेला आहे, घरामध्ये भरपूर फरक पडलेला आहे. सगळ्या लोकांमध्ये बघण्याचा दृष्टिकोन म्हणा, सगळ्याच गोष्टी खूप छान आहे. आणि मेडिटेशनने अजून आपल्यामध्ये अजून जास्त हे होते, आपण पुढे जातो त्याच्याने.
पॉझिटिव्ह विचार करायला लागतो. सगळंच खूप खूप छान. सुंदर, खूप सांगावं छान. तितकं कमीच आहे. जेव्हा रस्ता संपतो असं वाटते ना आपल्याला की आता संपलं सगळं, तेव्हा मला असं वाटतं की तेव्हा रेकीचे नक्कीच नक्कीच रेकीची आठवण काढा आणि सगळ्यांनी ऍडमिशन घ्या. नक्कीच तिथे रस्ता सापडेल असं म्हणेन मी. जेव्हा खरंय. सगळं संपतं तेव्हा रेकीकडे माणसाने जावं. नक्कीच. खूप त्याच्यामध्ये जर स्वतःचं मन स्वच्छ असेल, मन शांत झालं ना, तर तो माणूस निरोगी राहील. आणि रेकीमध्ये तेच होतं. खूप छान. आपण स्वतः पॉझिटिव्ह विचार करायला लागलो की आपोआप आपले सगळे चक्रात बॅलन्स. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान प्रगती. पण मिरॅकल्स असं आहे की ना प्रगती तुम्ही मला लिस्ट मध्ये सापडत आहे, ना तुमचा माईक ओपन दिसत आहे, पण सगळ्यांना आवाज मात्र तुमचा येत आहे. ये होईना बात. तुमचा मी माईकही ओपन दिसत नाही आहे आणि काहीच नाही आहे. लिस्ट मध्ये पण प्रगती सापडत नाहीये. पण तरीही प्रगती बोलतायत. थँक्यू. थँक्यू युनिव्हर्स, तुमच्या थँक्यू. सगळ्यांना नक्कीच मी सगळ्यांना खूप हो छान. हो थँक्यू. कुसुमबाई, कुसुमबाई, माईक सुरू करा. चला बोला पटकन, आम्हाला जायचं आहे. माईक सुरू करा. जमला. आत्मा नमस्ते. आत्मा सर्वांना नमस्ते. आत्मा नमस्ते. कशा आहात? बरे. छान वाटतंय. 2-3 दिवस मॅडम रेंजच नव्हती, हॉस्पिटलमध्ये होते ना मी. आणि सिझेरियनच झालं माझ्या मुलीचं. बरं, काही हरकत नाही. बाळ बाळ हो आई छान आहे. हो काचेत ठेवलंय बाळाला, थोडा हार्टचा प्रॉब्लेम होता ना. बरं, हो होईल चांगलं, काही आता काळजी आहे करू व्यवस्थित आहे. हो. नका. काय म्हणते दादा? मागे उभा आहे. काय म्हणते? आईमध्ये बदल वाटते का काही? हो. हो 100% 100% खूप जास्त बदल झालाय. खूप छान. बोल ना दादा. खूप छान बदल झालाय. जबरदस्तीने बसवलेल्या कुसुमबाई आपण आहे ना. हो 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 नाही म्हणत होती सुरुवातीपासून, नाही 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 चाललं होतं. आणि आता फर्स्ट सेशन स्टार्ट केलं बदल आणि झाला आता, सगळे म्हणतात बदल झालाय मम्मी मध्ये असं. खूप छान. तेव्हापासून एकदम मस्त. घरात पण छान तिच्या आरोग्य तब्येतीत संपन्न राहा हो, कुसुमताई. तिच्या मस्त. तब्येतीतही सुधारणा आल्या. छान. असे मुलं, तुमच्यासारखे मुलं सगळ्या मम्म्यांना मिळो की ते जबरदस्तीने आईला रेकीला बसवतात, आहे ना. हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. स्वतः नमस्ते. सुद्धा शिकून घ्या. जसं आई शिकल्या तसं स्वतःही शिकून घ्या. खूप ऊर्जा मदत करत असते. खूप थँक्यू. छान. थँक्यू. अगदी अंतर्मनापासून धन्यवाद. बघा प्रगती आता आल्या. प्रगती कुठंच नव्हत्या. प्रगती तुम्हीच बोलले ना आमच्यासोबत. रेंज नव्हते ना ते, बोलत होते असं. थँक्यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. तर नक्कीच माने दादा तब्येत ओके आहे. मी तुम्हाला पुढच्या रविवारी संधी देईल. आता आता आपण थांबूया, एक छानसं मेडिटेशन घेऊया. आणि अनेक जण शेगावला यायचं आहे, शेगावला यायचं आहे. नक्कीच गजानन महाराजांचा संकेत आहे. नक्कीच सगळ्यांना यायचंच आहे. परत होईल प्रोग्राम, होणारच. असेच प्रोग्राम होत राहतील. या युनिव्हर्सची मागणी असेल तर, तुमच्या सगळ्यांचं प्रेम असेल तर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. मी एवढं मात्र सांगेन की ऊर्जेसोबत जोडल्याने आयुष्यामध्ये सकारात्मकता येतेच, आपल्या आरोग्यामध्ये बदल होतोच. आपल्याला जे जे हवं आहे ते ते मिळवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होते. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा मी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा नंबर देते आहे स्क्रीनवर. बॅच नेमकी उद्यापासूनच सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. उद्या दुपारपर्यंत आपण आपला प्रवेश निश्चित करू शकता. फक्त डायरेक्ट कॉल करू नका. एक दिलेल्या नंबरवर एक व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला ग्रुपची लिंक येईल, तो जॉईन करून घ्या. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. आरोग्य संपन्न व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. सामर्थ्यवान व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. स्वतःच्या क्षमतांचा विकास करा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवा. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. शेअरिंग घेतले तर अजूनही बघा, नवीन सदस्य व्हिडिओ सुरूच करत आहे. मला माहिती आहे. आता मात्र शेअरिंगचा वेळही संपला आहे ना. नवीन लोक केव्हापर्यंत सेशनला बसणार याचा पण आपण विचार करायला हवा. मोठा व्हिडिओ होतो, बराच वेळ जातो. तर नेक्स्ट टाइम नवीन लोकांना संधी देईल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आपण आता मेडिटेशन करणार. आत्मा नमस्ते.